नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्रीमंती येण्याचे 10 संकेत आज आपण पाहणार आहोत आणि नशीब बिघडण्याची कारणे कोणती ही देखील पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. 1. अनेक दिवसापासून घराबाहेर घुबड दिसणे. जर घराबाहेर घुबड दिसलं तर समजायचं की आपलं नशिबात काहीतरी चांगले होणार आहे. 2. पूजेसाठी आणलेले फळ खराब निघणे. 3. मंगळवारी छतावर माकडाचे आगमन. मंगळवारी छतावर माकडांचे आगमन. 4. दिव्याची ज्योत अधिक तेजस्वी होणे. 5. माता गायीचे आगमन. 6. छतावर पक्ष्यांकडून भाकरीचा तुकडा पडणे. छतावरून पक्ष्यांकडून भाकरीचा तुकडा पडणे. 7. एकाच ठिकाणी 3 पाळी दिसणे. 8. घरी मांजरीने जन्म देणे. घरी जर मांजरीने जन्म दिला तर असं समजायचे की आपले नशिबात काहीतरी चांगलं होणार आहे. 9. अचानक काळ्या मुंग्यांचा थवा घरात येणे. 10. घरी पक्ष्यांचे घरटे बनवणे. आता आपण पाहणार आहोत नशीब बिघडण्याची कारणे. आपण श्रीमंती येण्याचे 10 संकेत पाहिले. आता आपण नशीब बिघडण्याची कारणे कोणती आहेत ती पाहूया. 1. ब्राह्मणाला जेवण न देताच घरी पाठवणे. हे सर्वात चुकीचं आहे. ब्राह्मण घरी आला तर त्याला नक्की जेवण द्या. 2. मंदिरातून घरी आल्यावर पाय धुणे. मंदिरातून घरी आल्यावर लगेच पाय धुवायचे नसतात, ते थोड्या वेळाने धुवावे. 3. दान न देता भंडाऱ्याला जाऊन पोटभर जेवण करून घरी येणे. असे कधीच करू नका. जेव्हा भंडाऱ्याला जाल तेव्हा थोडी तरी देणगी द्या. 4. प्रेताच्या मागे न चालता पुढे चालणे. हे देखील चुकीचं आहे. यामुळे आपले नशीब बिघडू शकते. 5. दान न देताना प्रत्येक वेळी आपले नातलग किंवा ओळखीच्याच व्यक्तींनाच देणे. दान हे जेव्हा देतो तेव्हा आपण नातलग किंवा ओळखीच्या व्यक्तीला न दिले पाहिजे. दान हे गरजू व्यक्तीला आणि गरिबाला दिलं पाहिजे. 6. दरवाजावर देवाचा फोटो किंवा स्टिकर चिटकवलेले असणे. आपण नशीब बिघडण्याचे कारणे पाहिले. आता आपण पाहूया या स्वतः वस्तू दान केल्याने लाखो पटीचे पुण्य मिळते. जर आपण स्वतःहून या वस्तूचे दान केले तर तुम्हाला लाखो पटीचे पुण्य मिळते. 1. मंदिरात दिवा दान केला तर त्या दिव्याचे जेवढे लोक वापर करतात तेवढेच पुण्य ते आपल्याला मिळते. 2. मंगळवारी माचीस दान केल्याने तुमचे खूप सारे कष्ट दूर होतील. 3. मंदिरात आसन दान केल्याने जेवढे लोक त्यावर बसतील तेवढे पुण्य तुम्हाला मिळतील. 4. जिथे भंडारा होणार आहे तिथे मिठाचे दान करा, महापुण्य मिळेल. जिथे भंडारा होणार आहे तिथे मिठाचे दान करा, महापुण्य मिळेल. 5. आणि भंडारामध्ये फुकट कधी प्रसाद घेऊ नये. थोडी तरी दक्षिणा द्यावी. यामुळे तुम्हाला भंडाराचे पुण्य मिळेल. अशा प्रकारे आपण पाहिलं श्रीमंती येण्याचे 10 संकेत आणि नशीब बिघडण्याची कारणे. तसेच आपण पाहिलंच की या वस्तू आपण स्वतः दान केल्याने लाखो पटीचे पुण्य मिळते. या 3 गोष्टी आपण पाहिल्या. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.